2025 म्हणजे मागील वर्षभरात राज्यात किंबहुना देशात सर्वाधिक गाजलेला खून खटला म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या। या हत्याकांडामध्ये सूत्रधार म्हणून नाव समोर आलं ते वाल्मिक कराड्याचं। वाल्मिक कराड्याच्या अनेक कथित कृत्यांकडे राज्यानं आणि देशानं लक्ष दिलं, मात्र तरीही परळी परिसरात त्याच्या अनुयायांकडून विशेषतः धनंजय मुंडे यांच्या काही समर्थकांकडून एकच दावा सातत्याने केला जात होता की वाल्मिक कराड लवकरच सुटून येणार आहे। तुम्ही जर धनंजय मुंडेंच्या समर्थकांचे फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या पोस्ट पाहिल्या, अशीच भावना दिसून येते की वाल्मिक कराड लवकरच सुटून येईल। खरं तर परळी आणि परिसरात कट्ट्यापासून ते कट्ट्यापर्यंत वाल्मिक कराड या प्रकरणात सुटतील अशा चर्चा रंगताना दिसत होत्या, मात्र आता या चर्चेला मोठा पूर्णविराम मिळालाय। सुरुवातीला जिल्हा न्यायालय, नंतर राज्य न्यायालय आणि आता थेट सर्वोच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। त्यामुळे आता या प्रकरणात तातडीनं जामीन मिळण्याचे सगळेच मार्ग बंद झालेत। याचा अर्थ सरळ आहे की या खटल्याचा निकाल लागेपर्यंत किमान पुढील काही महिने तरी वाल्मिक कराड तुरुंगातच राहणार आहे आणि सध्याच्या घडीला त्याची सुटका होणं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाहीये। चला यावरच बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत। मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मसाजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येत होतं। विरोध सुरू झाला। हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडनं पुण्यातील CID कार्यालयात 31 डिसेंबर रोजी शरणागती पत्करली। त्यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पुढील तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे, असं विधान कराडनं केलं खरं, पण पुढील तपासात त्याचं नाव हळूहळू समोर यायला लागलं। त्याचं राईट हँड असणाऱ्या सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे अशी अनेकांची नावं समोर यायला लागली। अटकही झाली, सुनावण्या सुरू होत राहिल्या, पण वाल्मिक कराड यानं या सगळ्यामध्ये या हत्या प्रकरणातून मला दोषमुक्त करावं अशी न्यायालयाकडे मागणी केली होती। यावेळी न्यायालयानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला। त्यामुळे वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला। मोकोगा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। विधान भवनात या खुनाच्या या हत्याकांडाचे पडसाद उमटल्यानंतर CID स्थापन करण्यात आली होती। SID अंतर्गत तपास सुरू होता। वाल्मिक कराडवर मोकोगा अंतर्गत जेव्हा कारवाई झाल्याचं समजलं तेव्हा मात्र परळी शहर बंदची हाकही देण्यात आली होती। टॉवरवर चढून आंदोलकांनी तीव्र निषेध नोंदवला होता। वाल्मिक कराड हे दोषी नाहीत असं म्हणत त्याचे समर्थक आक्रमकही झाले होते। खरं तर यापूर्वी घडलेल्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी घडलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराडचं नाव आलं होतं। त्यावेळी वाल्मिक कराडच्या मुलानं समोर येत चौकशी करावी असे देखील आवाहन पोलिसांना केलं होतं। नंतर मग वाल्मिक कराडचा राईट हँड असणाऱ्या सुदर्शन घुलेचे अनेक व्हिडिओ समोर आले। संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृणपणे करण्यात आली याचे फोटोही समोर आले आणि वातावरण चिघळलं। याशिवाय यामध्ये वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून काम करत होता असेही आरोप झाले। यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला आणि या सगळ्या दरम्यान कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला होता। या प्रकरणाचा तपास CID मार्फत सुरू होता। त्यानंतर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आणि बीड येथील विशाल मोकोगा न्यायालयात सुनावणी झाली। मात्र बीड न्यायालयातील सुनावणी दरम्यान या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वकिलांनी या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा दावा करत जामीन देण्याची मागणी केली होती। मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याचं सांगत जामीन अर्जाला ठाम विरोध केला। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराड याचा अर्ज फेटाळला। बीडच्या विशेष मोकोगा न्यायालयात जामीन नाकारल्यानंतर वाल्मिक कराडनं पुढे बॉम्बे उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। तोही अर्ज फेटाळण्यात आला। तिथेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मग त्यानं थेट सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली, जो त्याच्याकडे शेवटचा पर्याय होता। मात्र वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानंही फेटाळलाय। न्यायमूर्ती MS सुंदरेश यांच्या समोर वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली। यावेळी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळला। दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज नाकारला असला तरी वाल्मिक कराड याला पुन्हा जामीनसाठी अर्ज करण्याचा मार्ग
बंद झालेला नाहीये. त्यासाठी काही काळ त्याला वाट पाहावी लागणार आहे. जर खटल्याची सुनावणी पुढे सरकली नाही तर सुमारे वर्षभरानंतर वाल्मिक कराड पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज करू शकतो, पण वर्षभर त्याला थांबावं लागेल. आता ज्या वाल्मिक कराड भोवती हे सगळं प्रकरण सुरू आहे तो कोण आहे थोडक्यात जाणून घेऊयात. वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गावचा रहिवासी. 10वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी तो परळीत आला. उपजीविकेसाठी सुरुवातीच्या काळात तो जत्रामध्ये सिनेमा दाखवायचं काम करत होता असं देखील सांगितलं जातं. यानंतर तो गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता. दूध, भाजीपाला आणि किराणा अन्य विविध कामं तो पाहत होता. पण पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत तो गेला. राजकारणात प्रवेश केला त्याने. राजकारणात आल्यानंतर परळी नगर परिषदेचे नगरसेवक पद, उपनगराध्यक्ष तसेच माजी गटनेते म्हणून काम पाहिलं. नाथ प्रतिष्ठानचे सदस्य, बीड जिल्हा स्थायी समितीचे सदस्य राहिल्यानंतर गेल्या सुमारे 10 वर्षापासून परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी तो सांभाळतो असंही सांगितलं जातं. आणि म्हणूनच हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेण्यात आलं. आतापर्यंत त्यानं जामिनीसाठी केलेले सर्व प्रयत्न फेटाळल्यानंतर शेवटचा जो मार्ग होता तोही सध्या बंद झालेला दिसतोय. आता याच पार्श्वभूमीवर पुढे वाल्मिक कराड वर्षभरानंतर परत सर्वोच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज दाखल करेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र तुर्तास तरी वाल्मिक कराडचे जे समर्थक होते, जे पोस्ट टाकत होते की वाल्मिक कराड लवकरच बाहेर येतील, त्यांची ही आशा फोल ठरली आहे. आता वाल्मिक कराडचे सगळे मार्ग बंद झाल्यानं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लागेल का, संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याकडे मात्र सगळ्या बीडचे म्हणजेच बीड शिवाय महाराष्ट्राचंही लक्ष लागून आहे हे देखील तितकंच खरंय.